नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की प्रिया प्रतिमाजवळ येते आणि बोलते, आई आई मी तुला सांगितलं होतं ना की ती सायली चांगली मुलगी नाहीये आणि ते आता सिद्ध झालंय, म्हणून मी तुला सावध करायला आली. ती सायली आहे ना, सायली तुला वेडी ठरवायला निघाली. हो अगं, तिने घरातल्या सर्वांना सांगितले की तुला वेड लागले आणि तुला सायकेट्रिस्टची गरज आहे. तुला तर माहिती आहे ना घरातील सगळे कसं त्या सायलीचं ऐकतात ते, म्हणून मी आले तुला सांगायला. मी आहे तुझ्या बरोबर, मी तुला काय नाही होऊ देणार. घरातील तुला त्या सायकॅट्रिस्ट जवळ बोलवतील, पण मी ठामपणे सांगितलं माझी आई काही वेळी नाहीये, तिला या सगळ्या काही उपचारांची गरजच नाहीये. पण तू पण जरा सावधच राहा. जेव्हा डॉक्टर येतील ना तेव्हा तू आतच घेऊ नको, तू आतून कडी लावून टाक ना. अगदी सायलीने जरी आवाज दिला ना तरी तू तिला ओ देऊ नको. तुला जायचंय का तिकडे वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये? प्रतिमा हातानेच नाही बोलते. नाही जायचं ना, नाही जायचं ना, मग मी सांगते तसंच कर. आई मी आहे तुझ्या सोबत, तुझी मुलगी तुझ्या बरोबर खंबीरपणे उभी आहे. बस तू काहीही कर, पण त्या डॉक्टरांना भेटू नकोस, त्यांना इथे येऊच देऊ नकोस. एवढं करशील ना? आई तू आराम कर. मी आहे. तन्वी उठून जाते. इकडे सायली डॉक्टरांना काय काय सांगावं लागेल प्रतिमाबद्दल ते लिहून ठेवत असते. एवढ्यात तिच्याजवळ अर्जुन तिला बोलतो, एवढं काय लिहिताय तुम्ही? सायली बोलते, प्रतिमा आत्याला भेटायला ते मानसोपचार तज्ञ येणार आहेत ना, त्यांना काय काय प्रश्न विचारायचे याची एक यादी करून ठेवते. म्हणजे ऐन वेळेला हे विचारायचं राहून गेलं असं नको व्हायला. काय हो दमलात का? ऑफिसमध्ये खूप काम होतं का? अर्जुन बोलतो, नाही ऑफिसमधून आम्ही सुमन काकूला भेटायला गेलो. सायली बोलते, सुमन काकूंना काय हो, काय झालं? तब्येत बरी आहे ना त्यांची? अर्जुन बोलतो, नाही ठीक आहे त्या, पण मला ऍक्च्युली तन्वी बद्दल बोलायचं होतं म्हणून गेलो होतो. मला असे विचार येत होते की असे कुठले पुरावे आहेत ज्याने हे सिद्ध झाले की प्रियाच तन्वी आहे. ते काय माझ्या मनातला हा डाऊट मी सिनियरला सांगू शकत नाही ना, म्हणून मी काकूंशी बोलायला गेलो. मला हे कळवून घ्यायचं होतं की तन्वीने पुरावे म्हणून काय काय दिले. तर त्या म्हणाला की तन्वीने पुरावा म्हणून की तिचा लहानपणाचा फोटो दाखवला आणि तिच्या गळ्यात एक लॉकेट होतं, जे लॉकेट पूर्णाजीने माझ्या वाढदिवसा दिवशी मला दिलं होतं आणि मी तन्वीला. आणि हो, सुमन काकूनी अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली मला. तन्वीच्या तळपायावर एक जन्मखून आहे, बर्थ मार्क, तुळशी पत्राची खून आहे. अर्जुन एकटाच बडबडत असतो. सायली तिथून निघून गेलेली असते. अर्जुन इकडे तिकडे बघतो आणि बोलतो, कमाल करताय मिसेस सायली तुम्ही पण, म्हणजे तुम्ही जे काय मी बोललो ते ऐकलंच नाही. इकडे सायली खाली येत असते. ती स्वतःशीच बोलत असते, यांच्या डोक्यातलं खूळ काही जातच नाहीये. आता प्रियाबद्दलचे पुरावे शोधायला सुमन काकूंकडे जाणं म्हणजे काय हद्दच झाली. उगाच सगळ्यांना त्रास. इकडे तन्वी रविराज बरोबर बोलत असते, नाही बाबा मला हे अजिबात मान्य नाहीये. बाबा माझी आई काही मानसिक रुग्ण नाहीये हो, आणि तिला ट्रीटमेंटची नाही, तिला आपल्या प्रेमाची गरज आहे. आपण ना आपल्या नात्यावर विश्वास ठेवायला हवा. आपण ना तिला कॉन्फिडन्स देऊ, तिला हळूहळू सर्व आठवेल. रविराज बोलतो, आपण डॉक्टर आहोत का? आहोत आपण डॉक्टर. अश्विन सांगतोय त्याप्रमाणे आपण उपाय आतापर्यंत करतच आलोत ना, मग आता पुढचं पाऊल नको का टाकायला आपल्याला? पण बाबा गोळ्या बिळ्या देऊन काही भलतच घडलं तर? नाही बाबा, आईला त्रास झालेला मला नाही सहन होणार. प्रतिमाला काही होणार नाही, उच्च दर्जाची ट्रीटमेंट देणार आहोत आपण तिला, आणि घरामध्ये तिची काळजी घ्यायला सायली आहे. हे बघ बाळा, तुला तुझी आई लवकर बरी व्हावी असं वाटतं की नाही? वाटतं की नाही? मग तिला ग मानस उपचाराची खूप गरज आहे. विश्वास ठेव बाळा, खरंच गरज आहे. पण बाबा आईला जर आपण हॉस्पिटलमध्ये नेला आणि आई तिथून गायब झाली तर? तुम्हाला आठवतंय ना दहीहंडीच्या दिवशी काय झालं होतं ते? हे बघा, तुम्हाला जर सायकॅट्रिस्ट आणायचाच असेल ना तर तो इथे आणा, आणि तो आपल्या सगळ्यांच्या समोर आईला ट्रीट करेल. मी आईच्या बाबतीत कुठलीही रिस्क नाही घेऊ शकत. रविराज बोलतो, ठीक आहे, तुझी ही अट मला मान्य आहे. ओके. तन्वी बोलते, थँक्यू. बरं आता अभ्यासाकडे लक्ष दे, कारण या सगळ्यामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष होईल तुझं. लक्ष दे. रविराज निघून जातो. तन्वी लगेच नागराजला फोन लावते. नागराज फोन उचलतो आणि बोलतो, पटकन बोल. तन्वी बोलते, पटकन बोल? काय पटकन बोल? इथे ना ताशी 500 मैल वेगाने गोष्टी घडतायत आणि मी कसं पटकन बोलू? नागराज बोल, मग आता जरा कमी बोल आणि मुद्द्याचं बोल. तन्वी बोलते, मग ऐका, तुमची ती वहिनी, तिचा तो अर्धा मेंदू झिजलाय ना, तो नॉर्मल करण्यासाठी किल्लेदार आता सायकेट्रिस्टला आणणार आहे. लवकरच तिची ट्रीटमेंट सुरू होणार आहे. नागराज बोलतो, सायकेट्रिस्ट? अरे पण अश्विन म्हणाला होता ना की थोडे दिवस थांबून बघूया. तन्वी बोलते, अहो ते थोडे दिवस गेले. आता किल्लेदारला घाई झाली, त्याला लवकरात लवकर ना त्याची बायको पूर्वीसारखी हवी. पूर्वीसारखी या शब्दाचा अर्थ कळतोय ना? तिला ऍक्सिडेंटचं सगळं आठवणार, तिला तिची खरी मुलगी आठवणार. नागराज बोलतो, आणि तू काय करणार? तिथे आरती करत बसणार? त्या अर्जुनच्या मागे मागे करणार? महत्वाचं काम काय आहे आपलं? त्या प्रतिमा वहिनीकडे लक्ष ठेवायचं, ते कोण करणार? तन्वी बोलते, तुम्ही उगाच ऑर्डर सोडू नका, मी एकटी ते फ्रंट फूट वरती लढतीये. मी फक्त तुम्हाला इन्फॉर्म करण्यासाठी फोन केला होता, बाकी जे काय करायचं ना ते माझं मी बघून घेईन. तन्वी फोन ठेवते. नागराज मनातच बोलतो, वहिनीला सगळ्यात उत्तम ट्रीटमेंट मिळेल याची दादा काळजी घेणारच, आणि मग जर तिची स्मृती खरंच परत आली तर? पुढे आपण पाहतो की रविराज डॉक्टरशी पूर्णाईची ओळख करून देतो. सायली डॉक्टरला बोलते, तुम्ही काय घेणार? चहा कॉफी? डॉक्टर बोलते, काहीच नाही, आज मी फक्त प्रतिमा वहिनींची गप्पा मारायला आली. कशा आहात प्रतिमा वहिनी? प्रतिमा काहीच बोलत नाही, ती तन्वीकडे बघते.
तन्वी तिला खुणवते. प्रतिमा तिच्या रूमकडे जात असते. तन्वी खुश होते. तन्वी बोलते येस, आता ही डॉक्टर प्रतिमाला ट्रीटच करू शकणार नाही. रविराज प्रतिमाच्या पुढे जातो आणि प्रतिमाला अडवत बोलतो, प्रतिमा 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 ऐक ना, एक मिनिट. प्रतिमा, मला माहिती आहे मी तुला अनोळखी, पण मी तुझ्या भावनांचा आदर करतो, म्हणूनच आतापर्यंत स्वतःहून नाही बोलायला आलो तुझ्याशी. आम्हा सर्वांना आमची जुनी प्रतिमा परत हवी आहे. प्रतिमा, तुला तुझा भूतकाळ आठवायलाच हवाय, तरच तुझा मानसिक छळ संपेल आणि तन्वीला सुद्धा तिची आई परत मिळेल. प्रतिमा, तुला तुझी जुनी सगळी नाती आठवायलाच हवी. हे बघ, एक एवढीच इच्छा आहे आमची, बाकी कोणतीही अपेक्षा नाहीये तुझ्याकडून. प्लीज प्लीज तू डॉक्टर श्रद्धा काय म्हणतात त्या ऐकून घे. अगं ती तुझी मदत करायला आलीये. रविराज हात जोडत बोलतो, प्लीज प्लीज आम्हाला सहकार्य कर. सायली प्रतिमा जवळ जाते आणि बोलते, प्रतिमा त्या बघताय ना रविराज काका किती कळकळीने सांगतायत तुम्हाला, आणि आम्ही सगळे आहोत ना तुमच्या बरोबर, तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. सायली हात जोडत बोलते, प्लीज प्लीज ऐका ना तुम्ही त्यांचं. पूर्णाई बोलते, प्रतिमा तुला कसलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी. पूर्णाई हात जोडत बोलते, पण तू इथून निघून जाऊ नकोस ग. घरातील सर्वजण हात जोडतात. प्रतिमा जाऊन बसते. तन्वी मनातच बोलते, ए अशी पलटी नाही मारायची हा मूर्ख बाई. अगं या डॉक्टरनी जर तुझी मेमरी परत आणली तर आमचा सत्यानाश होईल. पुढे आपण पाहतो डॉक्टर बोलत असते, प्रतिमा वहिनी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, चालेल? तुम्ही खुन्नांनी तुम्हाला जमेल तशी उत्तरं द्या, ओके? रविराजने मला सांगितलं की तुमचं घर हे म्हणजे तुमचं माहेर. तुम्हाला इथलं काही आठवतंय का? म्हणजे ही जागा, हे घर, हे गार्डन, इथली माणसं? डॉक्टर बोलते, तुम्हाला तुमचं नाव तरी आठवतंय का? तुम्हाला तुम्ही प्रतिमा म्हणून ओळखता का? प्रतिमा मानेने नाही बोलते. सायली बोलते, मला या जेव्हा पहिल्यांदा भेटल्या ना तेव्हा त्यांनी त्यांचं नाव कविता असं सांगितलं होतं. डॉक्टर बोलते, बर मग तुम्हाला अपघाताबद्दल काय आठवतंय का? प्रतिमा मानेने नाही म्हणते. प्रतिमा खुनेने डॉक्टरला काहीतरी सांगते. डॉक्टरला काय कळत नाही. डॉक्टर बोलते, काय काय म्हणताय त्या? रविराज बोलतो, प्रतिमा म्हणते की मला मागचं काही आठवत नाहीये आणि आमच्यापैकी कोणालाच ओळखत नाहीये. प्रतिमा डॉक्टरला खुनेनच बरंच काही सांगते. डॉक्टर बोलते, ओके आपण ट्रीटमेंट सुरू करू, त्याचबरोबर काही काउन्सिलिंग सेशन्स करावे लागतात. आता मी काही औषधं लिहून देते, तेवढी औषधं मात्र वेळेवर द्या त्यांना. रविराज बोलतो, श्रद्धा पण प्रतिमाला जितकं लवकर बरं करता येईल तितकं लवकर बरं. डॉक्टर घरातील सर्वांना विचारून जात. तन्वी रविराजच्या हातातून गोळ्या लिहिलेला कागद घेते. रविराज बोलतो, तन्वी अगं काय करतेस हे? पूर्णाई बोलते, तन्वी तो कागद कल्पनाला किंवा सायलीला दे, त्या तिला वेळेवर गोळ्या देते आणि आजचा भाग येथेच संपतो.